ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता कला आधीच येऊन तिथे उभी असते, कारण कलाला जे आहे ना ते आता राहुलला एक्सपोज करायचं असतं। त्यामुळे आता कलाने व्यवस्थितपणे ट्रॅप आखलेला असतो आणि हे सगळं काही सायली अर्जुनच्या मदतीनेच कलाला करणं शक्य झालेलं असतं। तर दुसरीकडे आता राहुल असं समजत असतो की तिथे पूजा आहे आणि तो म्हणत असतो की तू जाऊन जाऊन कुठे जाणार आहेस, बघ तुला आता कसा पकडतो ते। आणि त्याच वेळेला आता कला आपला जो काही चेहरा आहे तो दाखवते। जेव्हा कला आपला चेहरा दाखवते तेव्हा ती म्हणत असते की तू आता कुठे जाणार आहेस, आता वाचू शकणार नाहीस एवढंही लक्षात ठेव, कारण तुझ्या आता पापाचा घडा भरला आहे। चांदेकरांनी आतापर्यंत तुझ्यावर खूप विश्वास ठेवला, पण त्या विश्वासास तू पात्र ठरला नाहीस। तू काय केलंस आतापर्यंत, सगळ्यांना फसवत आलास। आतापर्यंत चांदेकरांनी तुझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, सगळं काही तुझ्या अंगावर सोपवलं, सगळी जबाबदारी दिली, पण तू अद्वैतला त्यासोबत आजोबांना सगळ्यांनाच फसवलं आणि इतकी मोठी अफरातफर केलीस आणि या अफरातफर केलीस आणि वर या सगळ्यामध्येच अडकवलंस। ते म्हणजे तू आपल्या अद्वैतला, आपल्या भावाला या सगळ्यामध्ये अडकवताना जरा देखील तुला लाज वाटली नाही का, असं कला आता राहुलला बोलत असते। राहुल आता हसतो आणि म्हणतो की तुझा असा प्लॅन होता तर, म्हणजे तुला असं अडकवायचं होतं, पण एवढं लक्षात ठेव तू मला जरी एक्सपोज करायचा प्रयत्न केलास ना तर सगळ्यांसमोर एक्सपोज करू शकत नाही। आता तू आणि मी आहोत म्हणून तुला जितकं बोलायचं आहे ना तितकं बोलून घे, पण माझा गुन्हा कधीच कोणासमोर येणार नाही, असं देखील हसून हसून राहुल म्हणत असतो। तर दुसरीकडे कलाने मात्र सगळीच तयारी आधीच करून ठेवलेली असते, कारण तिला माहिती असतं की राहुल जो आहे तो याच पातळीला जाणारा व्यक्ती आहे। कारण या आधी सुद्धा तिनं राहुल सोबत चॅलेंज घेतलं होतं, तेव्हा राहुलही तिला वर चॅलेंज देत म्हणाला होता की 8 दिवसात तू मला दाखव करून, आणि आता कलाने ते चॅलेंज पूर्ण केलेलं असतं। कलाला सगळ्या गोष्टी आठवतात, जेव्हा अद्वैतला पोलीस घेऊन गेले होते आणि त्याला सर्वस्वी जबाबदार हा राहुलच होता। या सगळ्या गोष्टी जेव्हा आता कलाला आठवतात तेव्हा कला मात्र त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते। दुसरीकडे मात्र आता राहुल जो आहे तो कलावर चिडतो आणि म्हणतो की कधीच मला चांदेकरांच्या घरामध्ये मानाचं स्थान मिळालं नाही, जेव्हा बघावं तेव्हा फक्त आणि फक्त चाच दर्जा मिळाला, मला कोणतीही किंमत मिळाली नाही। फक्त जी काही किंमत मिळत होती ती अद्वैतला, आणि जेवढंच जर होतं ना आजोबांना वाटत होतं तर त्यांनी सगळी काही जबाबदारी माझ्या अंगावर सुद्धा पेलवायला द्यायची होती, पण त्यांनी तसं केलं नाही। त्यांनी सगळ्यात जास्त अद्वैतला साथ दिली, अद्वैतच्या नावावर सगळं काही केलं। मला आधीपासूनच लहानपणापासूनच त्यांनी ठरवलं होतं की काहीच द्यायचं नाही आणि मला काडीची किंमतही ते द्यायची नाहीत। पण इथे आता जी कला असते ती म्हणत असते पण घरात रोहिणी मॅडमचा त्यासोबत अद्वैतचा सुद्धा तुझ्यावर किती विश्वास होता, त्याने सुद्धा किती आत्मीयतेने तुझ्यावर संबंध ठेवला होता आणि तुझ्यावर विश्वासही ठेवला होता, पण त्या विश्वासात तू काही पात्र ठरला नाही। तू सगळं काही स्वतःच्या मर्जीप्रमाणेच करत होतास, पण आता नाही। आता तुला काही झालं तरी सगळ्या या गोष्टी ज्या आहेत त्या कुठेतरी भोगाव्याच लागणार आहेत आणि तू आता तुझ्या पापांचा घडा भरलाय, त्यामुळे तुला आता मी पोलिसात देणार आहे, असं देखील आता कला जी आहे ती राहुलला एक्सपोज करत म्हणत असते। त्यावर राहुल जो आहे तो कलाला म्हणतो तू चुप्प बस, तू काहीच करू शकणार नाही। मात्र कलाने पुराव्यानिशी आता सिद्ध करायचं ठरवलेलंच असतं, त्यामुळे कलाकडे मस्त असे पुरावे असतात। त्यातच सायली आणि अर्जुनने सुद्धा तिला साथ दिलेली असते, त्यामुळे राहुल सुद्धा पकडला गेलेला असतो, कारण तिला माहिती होतं या वेळेला सुद्धा राहुल जो आहे तो पळून जाणार, पण या वेळेला सायली आणि अर्जुनमुळे राहुल पकडला गेलेला असतो। मात्र आता कलाला म्हणत असतो की आतापर्यंत मी खूप सहन केलं, म्हणजेच मी विचार करायचो की मला कधीतरी माझ्या मनासारखं जगता येईल, पण कधीच या चांदेकरांच्या घरात मला मनासारखं जगायला नाही मिळालं। नेहमीच मला वागणूक जी काही आहे ती तुच्छ देण्यात आली, का तर फक्त अद्वैतचंच म्हणणं त्यांना खरं वाटायचं आणि अद्वैतसाठी सगळेच जण खूप काही करायचे, पण माझ्यासाठी कोणीच काही करायचं नाही। नेहमीच मला खालटी पाहायचे, पण मी थोडी शांत राहणार आहे म्हणूनच मी सगळं केले। तू काही करून माझं कोणासमोरही पितळ उघडं पाडू शकत नाही, असं देखील कलाला राहुल म्हणत असतो। तेवढ्यातच आता प्रोजेक्टर ऑन होतो, तर दुसरीकडे आता अन्नपूर्णा ट्रस्टला 50 वर्ष पूर्ण झालेली असतात आणि त्यामुळेच आता गोकुळ अष्टमीची जोरदार तयारी घरात सुरू असते। तर आता अन्नपूर्णा ट्रस्टमधील सुद्धा काही कर्मचारी जे आहेत ते आता सुभेदारांच्या घरी आलेले असतात आणि त्याच वेळेला आता सगळ्या जल्लोषाची तयारी होत असते। तर त्यावेळेला असणाऱ्या पूर्णाची सांगू लागतात की आज अन्नपूर्णा ट्रस्ट
ट्रस्टला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यानिमित्ताने आपण गोकुळाष्टमीचा सण धूमधडाक्यात साजरा करायचा ठरवले। त्यामुळे आपल्याला या सगळ्यामध्ये सामील व्हायचं आहे असं देखील ती अन्नपूर्णा ट्रस्टमधल्या आलेल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सांगत असते। कारण का आतापर्यंत त्यांच्या साथीमुळे अन्नपूर्णा ट्रस्टला 50 वर्ष पूर्ण झालेली असतात। अस्मिता त्यासोबत प्रताप यांना सुद्धा खूप जास्त आनंद झालेला असतो। बऱ्याच पाहुण्यांना आता बोलवलं सुद्धा असतं आणि त्यामुळे आता पूर्णाची खूप जास्त खुश असतात। पूर्णाची आता सगळ्यांनाच नमस्कार करतात आणि म्हणत असतात की कोणीही कुठे जायचं नाहीये, महाप्रसादाचा लाभही घ्यायचा आहे आणि आपल्याला हा सुवर्ण महोत्सव एकत्र साजराही करायचा आहे असं देखील आता पूर्णाची सगळ्यांना सांगतात। त्यामुळे आता सगळेच जण जे आहेत ते तिथेच थांबायचं ठरवतात। तर दुसरीकडे मधुभाऊ आता प्रतिमाच्या आणि त्यासोबत रविराजांच्या बोलण्याचा विचार करत असतात आणि त्यांच्या डोक्यात अनेक विचार सुरू असतात। प्रतिमाची आहे ते बोललेलं असतं ते सगळे शब्द त्यांना आठवत असतात, कारण प्रतिमाला तन्वीने चित्र काढलेली हे सगळं आठवतं। पण ही चित्र सेम टू सेम आमची साऊ देखील काढायची, म्हणजे साऊ ही तन्वी आहे का असा प्रश्न आता मधुभाऊंना पडलेला असतो। पण या सगळ्याबद्दल साऊशी पहिल्यांदा बोलायचं का की कोणाशी बोलायचं हा मोठा प्रश्न असतो। नंतरच ते ठरवतात की नाही, याबद्दल ना मी जावई बापूंशी बोलून घेतो आणि म्हणूनच आता अर्जुनशी बोलायचं ते ठरवतात आणि आता लगेच ते अर्जुनकडे जायचं ठरवतात। दुसरीकडे मात्र जो राहुल असतो तो तर आता एक्सपोज झालेलाच असतो आणि राहुल जो आहे तो एक्सपोज झाल्यामुळे राहुलचं जे काही असतं ते सगळं काही आता समोर असलेल्या स्क्रीनवर दाखवलं जातं। राहुलने त्यामध्ये स्वतःहून सगळ्या गुन्ह्याची कबुली दिलेली असते आणि हे सगळं काही रेकॉर्ड असतं आणि जेव्हा कला हे सगळं काही दाखवते तेव्हा मात्र राहुलची बोलती बंद होते। तर आता कला म्हणत असते की बघितलंस का, हे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत ज्यामध्ये तू अद्वैत विरोधात सगळ्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे, अद्वैतला तू कशा पद्धतीने अडकवलंस आणि या सगळ्याबद्दल तू या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। हा व्हिडिओ जर मी पोलिसांना दिला तर लक्षात ठेव की तुझं काय होईल ते, असं देखील आता ती म्हणत असते। आणि त्याच वेळेला आता राहुलच्या लक्षात येतं की आता जर हा व्हिडिओ पोलिसांच्या ताब्यात गेला तर माझं काही खरं नाही, आपल्याला पोलिसातून कोणीच सोडवणार नाही, आपण चांगलेच अडकू। आणि म्हणूनच तो विचार करतो की आता जर आपण हा व्हिडिओ जर गायब केला, डिलीट केला तर कामच होऊन जाईल, मग ही लोक पोलिसांना काय दाखवते विचारच आता राहुल करू लागतो आणि तो लगेच त्या प्रोजेक्टरवर असणारा तो पेनड्राईव्ह लावलेला असतो ना तो काढायचा प्रयत्न करत असतो। तर कला त्याला अडवायचा प्रयत्न करते पण कलाला तो काही शोध येत नसतो। आता कलालाच तो मारायला निघालेला असतो पण तेवढ्यातच तिथे आता अद्वैत आलेला असतो, कारण अद्वैत आणि सगळीच जण घरातले ऑलरेडी तिथे येऊन थांबलेली असतात, परंतु हे सगळं काही त्याला माहिती नसतं। आणि जेव्हा त्याला समोर अद्वैत दिसतो तेव्हा मात्र राहुल घाबरतो आणि राहुल म्हणतो की दादा हे सगळं काही मी केलेलंच नाही, ऑलरेडी अद्वैतने सगळं सत्य ऐकलेलं असतं आणि त्यामुळे आता अद्वैत प्रचंड भडकलेला असतो। अद्वैत जो आहे तो रागाच्या भरातच आता राहुलच्या जोरात कानाखाली लागून देतो। तेव्हा आता राहुल जो आहे तो खाली कोसळतो। राहुल जेव्हा खाली पडतो तेव्हा अद्वैत त्याला म्हणतो की तुझी हीच लायकी आहे, आतापर्यंत काय कमी पडलं होतं की तू हे सगळं केलंस, मला वाटलं सुद्धा नव्हतं तू इतक्या खालच्या थराला जाशील, तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती। घरातले सगळेच जण सुद्धा आता तिथे येऊन थांबलेले असतात आणि आता घरातल्यांसमोर सुद्धा आपला सगळा खरा चेहरा आलेला आहे हे सुद्धा आता त्याला कळून चुकलेलं असतं। त्यामुळे आता तो खूप जास्त घाबरलेला असतो। त्यासोबत सायली अर्जुन सुद्धा एका साईडला उभी असतात। तर आबा म्हणत असतात की तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती रे, तुझ्यावर खूप जास्त विश्वास ठेवला होता, पण तू अखेरीस काय केलंस, आमचा विश्वासघात केलास, म्हणजे तुझ्यावर विश्वास ठेवला याचं हे प्रायश्चित्त तू भोगायला लावलंस का। तर राहुल लगेच आता आबांचे जाऊन पाय धरतो आणि आबांना म्हणत असतो की आबा सॉरी, खरंच सॉरी, मी तुमची मनापासून माफी मागतो। परंतु आता आबा रोहिणी सगळेच खूप जास्त भडकलेले असतात आणि ते आता म्हणत असतात की तू आम्हाला काही सांगू नको, तुझं आम्ही काहीही ऐकून घेणार नाही। आणि आबा जे आहेत ते जोरात राहुलच्या कानाखाली सुद्धा वाजवून देतात आणि त्यांच्या हातात असणाऱ्या काठीने सुद्धा ते त्याला मारायला सुरुवात करतात। जेव्हा आता ते काठीने त्याला मारत असतात तेव्हा तिथे आता सायली अर्जुन देखील असतात आणि सायली अर्जुनमुळेच आपल्याला हा हाती लागला आहे, आज सुद्धा हा आपल्या हातून पळून जाणार होता, तशी त्याने तयारीही केली होती असं देखील कला सांगते। आणि त्यामुळे आता राहुलचं लक्ष समोर असणाऱ्या सायली आणि अर्जुनकडे जातं। त्याच वेळेला आता राहुलच्या लक्षात येतं की आपल्याला जो म्हातारा तिथे घेऊन गेला होता, आपला अपघात झाला होता तेव्हा आपल्यासमोर हीच लोक होती आणि ह्यांच्यामुळेच आपण
वाचलेलो असलो तरी सुद्धा ह्यांच्यामुळेच आपण मोठ्या संकटात अडकलेलो आहोत हे सुद्धा आता राहुलला कळलेलं असतं. तर इकडे असणारा अर्जुन सुद्धा त्याला म्हणत असतो की हो मीच आहे तो, तुला काय वाटलं मी आजोबा म्हणून तू मला गुंडाळायचा प्रयत्न करत होतास ना, पण मी सुद्धा तितकाच हुशार आहे, तुला बघितलं ना तुझ्याच ह्या सगळ्यामध्ये कसं अडकवलं ते, असं देखील आता अर्जुन त्याला बोलू लागतो. तर आता अर्जुनचा सुद्धा त्याला खूप जास्त राग आलेला असतो आणि इथे घरातले सगळेच जण आता एक एक करून राहुलला नावं ठेवत असतात. काकू सुद्धा बोलत असतात की राहुल तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती, तू असा असशील असं कधीही वाटलं नव्हतं. तर इकडे रोहिणी मात्र ती सुद्धा विचार करत असते की आता जर मी ह्याला सपोर्ट केला आणि ह्याच्या बाजूने उभी राहिली तर सगळीजण मलाच नावं ठेवतील, पण नाही आपण जे आहे त्याच्या विरोधात उभं राहायला हवं असाच ती आता विचार करत असते. दुसरीकडे मात्र कला जी आहे ती सुद्धा राहुलला म्हणत असते की तुला काय वाटलं की हे सगळं काही तू एकट्याने करशील आणि कोणालाही काहीच कळणार नाही का, पण बघ सगळ्यांना तुझा खरा चेहरा कळलेला आहे, आता तू काहीच करू शकत नाही. आबासुद्धा आता खूप जास्त रडत असतात. आबासुद्धा म्हणत असतात की काय रे तू हे सगळं करशील ना असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं आणि तुझ्यावर आम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला, तुझ्यावर जबाबदारी दिली ना, हेच आमचं चुकलं. आता कला खूप काही बोलत असते त्यावेळेला राहुल कलाला म्हणतो ए तू गप्प बस, तुझं तोंड बंद कर, आणि असं बोलून तो कलाला शांत करत असतो. कारण कला अजून काय काय एक्सपोज करत गेली तर त्याची वाट लागेल हे सुद्धा राहुलला माहिती असतं. तर दुसरीकडे मात्र आता अद्वैत म्हणत असतो की उगाचच खरेवर आवाज चढवू नको, इथे खरेची काही चूक नाही आहे, उलट खरेनेच तुझा चेहरा सगळ्यांसमोर आणलेला आहे, म्हणूनच तू आता इथपर्यंत पोहोचलेला आहेस. रोहिणी आता पुढे विचार करते ह्याची जर मी साथ दिली तर मीच या सगळ्यामध्ये अडकेन, त्यापेक्षा ना आपण ह्याची साथ देऊयाच नको, आणि म्हणूनच लगेच ती पुढे जाते आणि लगेच त्या राहुलच्या कानाखाली वाजवून देते. राहुलच्या जेव्हा ती कानाखाली वाजवते तेव्हा मात्र राहुल जो आहे तो एकदमच रागातच पाहू लागतो आणि तो म्हणतो की मॉम हे काय केलंस तू, तुझाही माझ्यावर विश्वास नाही का. त्यावर आता ती सांगते की नाही माझा तुझ्यावर विश्वास नाही, मला वाटलं नव्हतं रे एवढं सगळं करून बसशील तू, आज तू मला हे दिवस दाखवलेस का, सगळ्यांनी आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला पण तू काय केलंस. हे सगळं करून रोहिणीला मुद्दामून नाटक करायचं असतं, कारण रोहिणीला माहिती जर या सगळ्यामध्ये तीही अडकली ना तर तिचं काही खरं नाही, तिला सुद्धा आबा घराबाहेर काढून टाकतील. मुळातच ती आता आबांना सांगत असते की ह्याला ना घराबाहेर काढा तेव्हा ह्याला याची किंमत कळेल, असं बोलून ती आता आवाज चढवत असते. तिला आता स्वतःला सेफ राहायचं असतं, म्हणूनच ती स्वतःची कातडी वाचवण्यासाठी राहुलचा बळी देत असते. परंतु आता इथे असणारी कलासुद्धा चकित होते. ती विचार करते की रोहिणी मॅडमसुद्धा या सगळ्यात सहभागी होत्या, पण आज चक्क ते स्वतःला सावरून घेत आहेत. परंतु आता कला जी आहे ती सुद्धा म्हणत असते की बघितलंस का तुझी मॉमसुद्धा आता तुला एकट्याला सोडते, म्हणजे तू काय काय करून ठेवलं आहेस याचं तुला तरी कळतंय का, आता थांबणार नाही, आता तुला पोलिसांच्या हवाले मी करणार आहे, मग पोलीसच बघतील तुझं काय करायचं ते. बिचाऱ्या पूजाला सुद्धा किती त्रास दिलास, त्या बिचाऱ्या पूजानेही खूप यातना सहन केल्या. आता पूजाला सुद्धा तिथे बोलवलं जातं. पूजा जेव्हा तिथे येते तेव्हा मात्र पूजा खूप जास्त रागात असते आणि पूजा तिथे आल्यानंतर आता तिला सगळा प्रसंग आठवतो की तिच्यासोबत नेमकं काय काय झालं होतं, आणि त्यामुळेच आता पूजा रागवूनच बोलत असते की याने माझ्यावर खूप अस्ताव्यस्त हात लावायचा प्रयत्न केला, मला खूप छळलंय आतापर्यंत, कारण मला सगळं काही माहिती होतं ना, आणि म्हणूनच याने मला छळायचा प्रयत्न केला. या सगळ्या गोष्टी आता ती सांगू लागते आणि हे जेव्हा सगळीजण घरातले ऐकतात ना तेव्हा सगळीजण चकित होतात की एवढ्या सगळ्या थराला हा केलेला आहे आणि एवढ्या खालच्या थराला जाऊन सुद्धा त्यांनी पूजाला इतका त्रास दिला हे बघूनच घरच्यांना खूप जास्त मोठा धक्का बसतो. पण आता इथे नैना जी असते ती खवळून उठलेली असते आणि नैना तिथे येते आणि नैना म्हणत असते की आता पुरे झालं कला, तू माझ्या नवऱ्यावर किती घाणेरडे आरोप करतेस, तुला हे करताना लाजही वाटत नाहीये का, माझ्या नवऱ्याला तू एवढं सगळं काही बोलतेस, पुरे कर तुझं हे, आणि आता स्वतःच्या नवऱ्याचं बघ, माझ्या नवऱ्याला या सगळ्यामध्ये घेऊ नकोस असं देखील ती म्हणून आता राहुलला वाचवायचा प्रयत्न करत असते. मात्र तिथे कला जी आहे ती म्हणू लागते की तू ना मोठी असशील तरी सुद्धा जिथे खरं आहे ना तिथेच मी बोलते. खरं तर नैना जी आहे तिने तर आता चक्क हातही उगारलेला असतो कलावर, पण कला तिचा हात थांबवते आणि म्हणते की मी जरी तुझ्यापेक्षा लहान असली आणि तू जरी मोठी असलीस तरी तुला वाटत असेल की हे सगळं काही बरोबर आहे तर हे सगळं चुकीचं आहे. जर हे बरोबर असलं असतं ना
तर मी मार खाल्ला असता, पण हे सगळं चुकीचं आहे आणि त्या चुकीला मी प्राधान्य देणार नाही आणि तुझा मार तर मी खाणारच नाही, असं देखील आता कला नैनाचा हात पकडून बोलू लागते आणि नैनाचं थोबाडसुद्धा बंद करते. जेव्हा आता ती नैनाचा थोबाडसुद्धा बंद करते ना, तेव्हा मात्र आता नैनाला काय बोलावं कळत नाही. पण आता राहुलचे सगळे मार्ग संपलेले असतात. राहुलला समजून जातं की आता आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे, नाही तर आपलं काही खरं नाही. जर आपण या सगळ्यात अडकलो तर आपण 12च्या भावात जाऊ, हे सुद्धा तितकंच खरं आहे हे त्याला माहिती असतं. आणि म्हणूनच आता राहुल ठरवतो की आता या सगळ्यामध्ये ना एकच काम करायचं, ते म्हणजे या कलालाच गायब करायचं. सगळ्यांचंच लक्ष नाही आहे याचा विचार तो करत असतो आणि सगळ्यांकडेच पाहतो. सगळेजण आपल्या विचारांमध्ये रमलेली असतात. पण त्याच वेळेला राहुल जो आहे तो कलाला एका हाताशी घेतो आणि कलाला आता तो म्हणत असतो की आता बघायचं कोण पुढे येतं ते. कोणीही पुढे यायचं नाही. जर कोणीही पुढे यायचा प्रयत्न केला ना तर प्रत्येकाला गोळ्या घालून टाकेल. सगळेजण घाबरलेले असतात. तर त्याने एका हाताला कलाला धरलेलं असतं. कलाला धरून तो आता हळूहळू बाहेर घेऊन जात असतो. प्रत्येकाला सांगत असतो की कोणीही पुढे यायचं नाही. पण इथे आता अद्वैत जो आहे तो कलाच्या प्रेमात असतो आणि आता जो काही कलाला त्रास होत असतो तो त्याला सहन होत नसतो. सायली, अर्जुन सुद्धा हे सगळं काही थांबवायचा प्रयत्न करत असतात, परंतु काहीच पर्याय नसतो. दुसरीकडे आता तेजस आणि मानसी हे दोघंही जण बोलत असतात की पनवेलला जायचं कसं, कारण आपल्याला जरी या सगळ्याचा शोध घ्यायचा असला तरी पनवेलला आपल्याला जावं लागेल. आणि तेवढ्यातच आता फोन आलेला असतो, तो म्हणजे कल्पनाचा. तो सुद्धा मानसीला. कल्पना मावशी ही आता सांगू लागते मानसीला की आमच्याकडे यावेळेला अन्नपूर्णा ट्रस्टला 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यामुळे तुम्हा दोघांनाही म्हणजे तेजसलाही सांग, तुम्हा दोघांनाही यायचं आहे आमच्याकडे. त्यासाठी आमच्याकडे गोकुळ अष्टमी खूप जोरात आहे आणि चांगलं राहायला यायचं आहे 2 दिवस, असं देखील कल्पनाने आता सांगितलेलं असतं. त्यावर आता मानसी म्हणते की हो मावशी मी येते, काळजी करू नकोस, असं बोलून तिने फोन ठेवलेला असतो. तर दारावर गायत्री उभी असते. तर मानसी आता तेजसला सांगत असते की पनवेलला जायचं आपल्याला निमित्त सापडलंय, कारण कल्पना मावशींनी पनवेललाच आपल्याला बोलवलं आहे. त्यांच्याकडे अन्नपूर्णा ट्रस्टला 50 वर्ष होत आहेत त्या सेलिब्रेशनसाठी. मग आपण निघायचं का? तर तेजसही म्हणतो की बरंच झालं, आपल्याला संधी आयती हवीच होती आणि ती संधी चालून आलेली आहे, त्यामुळे आपण आता पनवेलला जाऊया आणि जे काही सत्य आहे ते शोधायचा प्रयत्न करूया, असं देखील तेजस जो आहे तो आता मानसीला बोलत असतो. तर आता नेमकं गायत्रीने हे बोलणं ऐकलेलं असतं. तर आता तेजस आणि मानसी तर निघून जातात, पण गायत्री जी आहे ती या सगळ्या बोलण्याचा विचार करत असते. ती विचार करत म्हणतात ही लोक कशाला आता पनवेलला जात असतील, ती लोक त्याच्यापर्यंत पोहोचतील का, असे अनेक विचार येत असतात. दुसरीकडे मात्र आता बाहेर सगळीजण बसलेली असतात. तर त्यांना सुद्धा राहुल आता बंदुकीचा धाक दाखवून घालवायचा प्रयत्न करत असतो. त्याच वेळेला आता तो म्हणत असतो की कोणीही पुढे यायचं नाही या कलाला वाचवण्यासाठी. या कलाचं ना आता मी काय करतो ते बघा. कलासुद्धा आता त्याला विनवण्या करत म्हणत असते की प्लीज घरातल्या कोणालाच काही करू नको. परंतु इथे अद्वैतचा कलावर जीव अडकलेला असतो. तो म्हणत असतो की खरेला जर काय केलंस ना तर बघ माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल, मी तुझा जीव घेणार राहुल, बघ लक्षात ठेव. पण आता तो म्हणत असतो की बघ आता तुझ्या कलाचं काय करतो ते, तुझ्या कलाला मी असं सोडणार नाही, असं देखील आता राहुल म्हणत असतो. दुसरीकडे अर्जुनही राहुलला म्हणत असतो की हे सगळं काही करू नकोस, मी पोलिसांना बोलवतो, नको हे काही करू आणि ह्या सगळ्यामुळे वाताहत होईल सगळ्याची. पण कुठे ऐकतोय हा राहुल. आता कलाला एकदमच रडायला येत असतं, कारण कलाकडे कोणताही ऑप्शन नसतो. कलाला आता कळून चुकलेलं असतं की आपला मृत्यू जवळ आलेला आहे, असंच तिला वाटत असतं. तर दुसरीकडे सायली, अर्जुन सगळीजण वाचवायचं प्रयत्न करत असतात. पण अद्वैत जो आहे तो आता म्हणतो की काही झालं तरी मी आता माझ्या कलाला वाचवणार आणि म्हणूनच तो पुढे येत असतो. राहुल म्हणत असतो की जो कोणी पुढे येईल ना त्याला मी गोळी घालेन. म्हणूनच सगळेजण मागे असतात. पण अद्वैत मात्र आता काही ऐकत नसतो, कारण अद्वैतला कलाला वाचवणं तितकंच गरजेचं असतं आणि म्हणूनच तो तिला वाचवण्यासाठी हळूहळू का होईना पुढे जायचा प्रयत्न करत असतो. आणि तेव्हाच राहुल कोणताही विचार न करता पिस्तुलातून एक गोळी सोडतो आणि ती जाऊन धडक अद्वैतला लागणार असते. पण त्यावेळेला अर्जुनने अद्वैताचा जीव वाचवलेला असतो आणि अद्वैताला साईडला केले असल्यामुळे ती गोळी जाऊन तिथे असणाऱ्या फ्लॉवर पॉटला लागते. आणि त्यामुळेच आता अर्जुन जो आहे तो म्हणत असतो की थांब आपण बघूया काहीतरी. तोपर्यंत कलाला गाडीत तो बसवतो आणि कला स्वतः गाडी चालवत आता तिकडनं गेलेली असते, कारण राहुलनेच कलाला गाडी चालवायला सांगितलेलं असतं आणि तिच्या डोक्याला पिस्तूल लावलेला असतो. तर इकडे मात्र आता जो अद्वैत असतो तो म्हणत असतो
मोबाईलला आता लोकेशन लावलेलं आहे, मला काही झालं तरीसुद्धा आता कलापर्यंत पोचायचं आहे. तर आता सायली अर्जुनसुद्धा म्हणतात की आम्ही तुझ्यासोबत येतो. आबासुद्धा सांगत असतात की मीही येतो. पण आता सायली अर्जुन आबांना म्हणतात की तुम्ही येऊ नका, तुम्हाला त्रास होईल, आम्ही जातो ह्याच्यासोबत, काळजी करू नका, आम्ही असताना कलाला काही होणार नाही. आता सगळीजण आबांना घरी जायला सांगत असतात आणि इतर जी लोकं असतात त्यांनासुद्धा अद्वैत घरी जायला सांगत असतो. दुसरीकडे आता पूर्णाची ज्या असतात त्या आता अस्मितासोबत बोलत असतात. तेवढ्यातच आता तिथे मधुभाऊही आलेले असतात. मधुभाऊ जेव्हा येतात ना तेव्हा मात्र आता त्यांना खरं तर अर्जुनला भेटायचं असतं म्हणून खास ते आलेले असतात. त्याच वेळेला पूर्णाची आणि त्याचसोबत कल्पना तिथे असते. तर आता मधुभाऊ येऊन बसतात आणि मधुभाऊ आलेलं बघून पूर्णाचीना तर खूप जास्त आनंद होतो. तर त्या म्हणतात की या ना मधुभाऊ, या बसा. आणि त्याच वेळेला कल्पनासुद्धा खुश दिसत असते. आता कल्पना मधुभाऊंसाठी चहा बनवायला विमलला सांगते. परंतु आता पूर्णाची ज्या असतात त्या कल्पनाला सांगतात की विमलचा हातचा नाही, तुझ्या हातचा चहा हवा आहे, जा पटकन जाऊन चहा बनव. आणि असं बोलून आता कल्पनाला किचनमध्ये पूर्णाची पाठवून देतात. त्याच वेळेला आता सायली आणि अर्जुन कुठे आहेत असा प्रश्न मधुभाऊ करू लागतात. त्यावर पूर्णाची सांगू लागतात की सायली आणि अर्जुनना कोल्हापूरला गेले आहेत सकाळीच, का काही काम होतं का. तर आता ते कोल्हापूरला गेलेत म्हटल्यावर मधुभाऊंना जो काही प्रश्न पडलेला असतो, मधुभाऊंना आता सगळं काही विचारायचं असतं. व पूर्णाचींना विचारायचा का असा विचार करतात ते, पण डायरेक्ट न विचारता अडून आपण विचारूया असं देखील ते ठरवतात. आणि म्हणूनच ते आता पूर्णाचींकडे आलेली असतात. तर आता मालिकेचा पुढचा भाग सुद्धा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा भाग लगेचच आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचसोबत या व्हिडिओला लाईकही करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय बाय.